झालेले आहेत. 27 वर्षापूर्वी पुण्यावरून मांडवगडला माझी बदली झालेली होती. मांडवगडला सर्वात जास्त पुण्यावरून येणारा एक व्यक्ती 4 वेळा माझी बदली झाली. पहिल्या वेळी मी पनिशमेंट म्हणून पुण्यावरनं मांडवगड भरगडावर, पण नंतर बँकेची गरज म्हणून मला बँकेने किती वेळा मांडवगडला पाठवली. कारण तिकडं बँकेच्या भागात मांडवगड शाखा त्यावेळेची परिस्थिती ही सलग 8-10 वर्ष शाखा तोड्यात होती. रिझर्व्ह बँकेने ती शाखा बंद करायचा असं बँकेला विचारणा केली होती. 2006ची परिस्थिती म्हणजे एकदम भयानक होती. मला 27 वर्ष झाली. ज्या वेळेला मांडवगड त्यावेळेच्या परिस्थितीत तत्कालीन संचालक माननीय शेखभाई मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि त्यावेळेचे ते संचालक मंडळ होते. त्यांनी विचार विनिमय करून त्यावेळेस मला स्पेशल चार्ज म्हणून मांडवगड शाखेत मला पाठवलेलं होतं. पण टोटल त्यावेळेची परिस्थिती 3.5 कोटीची दरवर्षी सर्वेच्या सर्व थकीत होती. 100% एनपी असणारी एक शाखा कधी प्रॉफिट नाही. अशा परिस्थितीत त्यावेळेस ही शाखा कोणतीच अवस्था आणण्याचं काम मी, माझे सेवक, येथील ग्रामस्थ, सभासद, सर्वांनी सहकार्य करून शाखा त्यावेळेस चांगली मोठ्या ताण्यावर तिथून कुठं कधी मार्ग पळून शाखेने पाहिलेले नाही. त्याचं सर्व श्रेय इथून सभासद, खातेदार, इथून स्टाफ, सर्व बँकेचे हितचिंतक या सर्वांना आहे. अशीच गौरव बँकेची चालू आहे. जशी शाखेची आहे तशी आमच्या टोटल बँकेच्या एकूण शाखा आहे 16. हेड ऑफिस आहे, वसुली विभाग आहे, टाटा सेंटर आहे. बँकेच्या ठेवी आता जिजामाता महिला सहकारी बँकेचे MD गोडांबे सर माहिती देत असताना 16 कोटीची कर्ज आहे. टोटल बिझनेस आहे बँकेचा 800 कोटी आणि या 7 वर्षातच बँकेला ऑपरेट